नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। या ज्वलंत प्रश्नांवर लक्षवेधी उपोषण आंदोलन कळवण बाजार समिती आवारात सुरू झालं असून कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सर्व शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत अमरण उपोषणाला शेतकरी बसले आहेत। कांदा, मका, सोयाबीन यांसारख्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या गंभीर परिस्थितीसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी कळवण येथे अमरण उपोषण सुरू केले आहे। गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाच्या दरांमध्ये मोठी घसरण होत आहे। विशेषतः कांद्याच्या दरांमध्ये झालेली मोठी घसरण, मक्यासह सोयाबीनला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल होऊन मेटाकुटीला आले आहेत। शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी व इतर खर्च दामदुप्पट झाले आहेत। असं असतानाही शेतीमाल उत्पादनाला योग्य व किफायतशीर किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे। कर्जबाजारी झालेल्या बळीराजाला कर्जमाफीची प्रतीक्षा आहे। थकीत कर्जाच्या खाईत दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणी लावून धरली जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव यांनी सांगितले। आज कळवण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने आमरण उपोषणासाठी आज 4 वाजता सुरुवात केली आहे। मक्याला सरकारने 2400 रुपये भावाने जो खरेदी केला, ते खरेदी करत असताना एकदम तुटपुंजी खरेदी करून आणि ती खरेदी बंद करण्यात आली। कळवण तालुक्याच्या शेतकऱ्यांचं मागणी आहे की ती खरेदी परत चालू करावी आणि शेतकऱ्यांना 2400 रुपये हमी भावाने ती खरेदी करावी। तसेच जो मका आता विकला गेला त्या मक्याला अतिशय कमी दर मिळाला, 1400-1500 रुपये भावाने मका खरेदी केला। तर आमची सगळ्यांची मागणी आहे तो विकलेला मका जो आहे ते शेतकऱ्यांना 1000 रुपये अनुदान मिळलं पाहिजे विकलेल्या मकांना, आणि नवीन खरेदी चालू करून राहिलेली मका ही खरेदी 2400 रुपयेप्रमाणे त्यांच्या खळ्यावर जाऊन नोंद झाली पाहिजे। दुसरा विषय असा आहे की जो कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित 3000 रुपये भाव आम्हाला पाहिजे, आणि जो विकलेला कांदा आहे त्याच्यासाठी 1000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे। कारण कांदा हा खर्च 2100 रुपये क्विंटलने खर्च येतो आणि आता फक्त 700 ते 800 रुपयाने कांदा हा विक्रीला जात आहे। आणि तिसरा मुद्दा, आता शेतकऱ्यासाठी कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन राहिलेलं नाही। कांदा गेला, सोयाबीन गेला, मका गेला, तर जो आता कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांना झाली पाहिजे। परंतु कर्जमाफी होत असताना आम्हाला थकबाकीदार आणि रेग्युलरचे शेतकरी आहेत तर सगळ्यांना समसमान न्याय मिळाला पाहिजे। जे थकबाकीदार आहेत त्यांनाही कर्जमाफी झाली पाहिजे, पण त्याचप्रमाणे जे रेग्युलर शेतकरी आहेत जे बँकांना रेग्युलर आपलं कर्ज भरत असतात त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे। त्यांनासुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे, कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे। याच्यासाठी आम्ही कळवण तालुक्याच्या वतीने हे शेतकरी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे। आणि जर आम्हाला या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन मागे होणार नाही। याची सरकारने आता दखल घ्यावी। आता हा सरकारच्या कोर्टात हा निकाल आहे, त्यांनी आमची काय करावं आणि काय नाही याच्यासाठी त्यांनी निर्णय घ्यावा।